महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनानं महिला कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे। मात्र आता प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्याची परवानगी देण्यात आल्याचं सुनीता पवारांनी सांगितलंय। राज्यात 4थं महिला धोरण लागू करण्यात आलं असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील महिलांचं जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावं यासाठी आदिशक्ती अभियान राबवण्यात येत असून बालविवाह रोखणं, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणं आणि मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करणं हा त्यामागचा उद्देश असल्याचे सुनीता पवारांनी नमूद केलं आहे। केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे। मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।